नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आता इमाननगर हयात हॉटेलपाशी येऊन बसलेलो आहे मी. आता 2 तास झाले, फक्त 2 तास झाले. भाडं वाजले पण पिकअप होणं गेलं. काय प्रॉब्लेम आहे काय कळेना मला. रॅपिडोला काही वाजतच नाहीत. ओलाचे भाडे गायब व्हायला लागले. भाडं पिकअपच होत नाही. काय प्रॉब्लेम आहे काय कळत नाही. कसं आहे, लोड कमी असलं, एखादी जास्त जर भाडं ऑनलाईन करणारे नसले तर मग भाडं लवकर पिकअप होत नाही. तर असा प्रॉब्लेम. लोड आलं भाड्याला, भरपूर जण पिकअप ऑनलाईन बुकिंग करायला लागले की मग पटापट पिकअप होते, काय अडचण नाही. आता सगळे ह्या साईडला कामाला आलेले माणसं ह्या साईडनं कुठं जाणं. आता संध्याकाळच्या टायमाला ह्या साईडनं 5च्या नंतर सुरू होते. इथून जाणारे लोक कामाला सुट्टी झालं की मग घरला जाणारे, कुठं फिरायला जाणारे, मग बुकिंग चालू होतात. आता हयात हॉटेलच्या बाजूला कंपनी पण आहे मोठी. IIT IIT काय तर कंपनी आहे. कंपनीचं पण आहे. काय करावं आता, भाडे वाजत नाहीत. सकाळी उशीर झाले की मग प्रॉब्लेम होतोय. म्हणून सकाळी लवकर आलं पाहिजे. ऑटोवाले मामा आले ते 250 आहेत का मग चिल्लर. सुट्ट्याचा लय वांदा आहे बरं का. काही म्हणा सुट्टी भेटत नाही, कारण की प्रत्येक कस्टमर ऑनलाईन करणारा असतो. कोणी तर एखादी कस्टमर राहतो, 10 रुपये बी जर द्यायचं असलं तर ऑनलाईन करते कस्टमर. मग आपल्याकडे कॅश पैसे येणार नाही. एखादी राहते 10 जणांमधून एखादी, ते बी कवा तर होतं आहे. असं नंतर होत नाही, रोज होत नाही. कॅश कधी तर भेटतो माणसाला, नाहीतर कॅशचं लय वांदा आहे बरं का. कॅश कोणीच देत नाही. डायरेक्ट ऑनलाईन 10 रुपये बी जर असले तर ऑनलाईन होते. आता रिक्षावाले मामा ते म्हणले आहेत का सुट्टी, म्हणलं नाही. त्यांचं काय तर वादवाद चालू होतं. काय करणार. मला सकाळी आज उशीर झालं, कारण की रात्री मला झोपायला 2 वाजले होते. कारण की रात्रीच्या टायमाला थोडं काम निघालं होतं दवाखान्याचं, त्याच्यामुळं मला उशिरा घरी गेलो मी. सुट्टी तर माझं 7 वाजता झालं काल, कारण की काल पण धंदा नव्हता. त्याच्यामुळं सुट्टी काल 7 वाजताच केलं होतं मी, कारण की सगळ्याच ठिकाणी ब्लॉक होता. मग 7च्या नंतर जर चालू केलं असतो तर कुठं तर अडकून बसलो असतो. बरोबर आहे की नाही. आता थोडे वेळ वाट बघतो मी. असं लय वेळ बसायला जमत नाही. धंदा मग हप्ते निघत नाहीत. मग लय वेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्यावर आता भाडे वाजतात पण पिकअप होत नाहीत. काय तर प्रॉब्लेम असेल. आणि एकतर दुपारचा टाईम आहे, जास्त काय भेटत नाही. एखादी भेटलं तर मग चान्स लागलं म्हणायचं. ते 4 वाजेकुणा तर मग तुम्हाला चान्स नाही. तुम्ही सकाळी तुम्हाला यायला उशीर झालं ऑटो रिक्षाच्या धंद्यामध्ये, तुम्हाला जर उशीर झालं मग दुपारच्या 11च्या नंतर तुम्हाला तुमचा धंदा होणं शक्यतो कमी आहे, म्हणून समजून जायचं तुम्ही. ठीक आहे. तर होता होईल तेवढं लवकर यायचं. आता काल पण माझा धंदा झाला नाही आणि आज पण पूर्ण दिवस वाया गेलं, कारण की सकाळी माझं झोपच उघडं नाही. कारण की झोप होणं बी गरजेचं आहे. झोप नाही झाली की मग आपल्याला चक्कर यायचं, BP व्हायचं होते प्रॉब्लेम. झोप पाहिजेच माणसाला. आता बघूत. सकाळी आता 11 वाजता आलो मी. CNG वगैरे भरून 11:30 वाजले ते मला. आता रात्री 11 वाजेकडून टार्गेट आहे आपलं. 11 11:30 वाजेकडून काय अडचण नाही. रात्रीच 11 11:30 वाजेकडून हाणणार. पण बघतो आज किती होते. 11 वाजेकडून आपलं टार्गेट आहे. 11 वाजेपर्यंत कसा धंदा होतो, लवकर होतो. पण असं बसून राहिले की होत नाही. बसून राहून आता भाडं सोडले की दुसरं भाडं भेटलं पाहिजे, मग लवकर आपलं अर्निंग होत नाही. काय करावं. असं बसून राहिले की टाईम वेस्ट जातो, मग धंदा होत नाही. ह्याच्यामुळे मार खाते धंदा. आणि रात्रीच्या टायमाला काय होते, 7च्या नंतर तुम्ही एखादी बुकिंग उचलली की मग तुम्हाला जाऊन ट्रॅफिकमध्ये अडकून बसावं लागेल. कारण की त्या टायमाला प्रत्येक माणूस सुट्टी झालेला असते. प्रत्येक माणूस घरातून अभ्यासला जाणारा राहत आहे, कुठं ना कुठं फिरायला जाणारा राहत आहे. एवढं ट्रॉफिक जाम असतं. आता ह्या टायमाला ट्रॉफिक राहत नाही बिलकुल. ह्या टायमाला भाडे पडले की पटापट अर्निंग होते. पण असं होत नाही. काय करावं. सगळीकडे तिकडे कामाला गेलेले राहतात. संध्याकाळच्या टायमाला जातात धंदा. संध्याकाळच्या टायमाला ते बी गायब झालं बघा. वाजलं होतं लय वेळ झालं. 100 रुपयाचं बुकिंग वाजलं होतं. उचलावं म्हणलं होतं, गायब झालो बोलू पटकन. लय फास्ट हात बोट चालवावं लागते हो. आता काय करू. संध्याकाळच्या टायमाला धंदा करावं म्हटलं की ट्रॉफिकमुळं धंदा होत नाही. भाडे पडतात भरपूर, पण अडकून बसावं लागते. एका सिग्नलला 1-1 तास बसावं लागते. त्याच्यामुळे धंदा मग
वाट लागून जाते धंद्याचं. असं रिक्षावाल्यांचं हालत आहे, काय करावं. तर तुम्ही तर कमसे कम सपोर्ट करा सबस्क्राईब करून. आपणाला एक मोठं पैशावाला माणूस व्हायचं आहे. हाय आपलं स्वप्न, पण काय करावं, लोकांना एंटरटेन करायसाठी काही नाही हो का, असं सिंपल ब्लॉग बनवावं लागते बसल्या ठिकाणी. आणि 5-6 मिनिट बोलायचं म्हणजे काय जोक नाही, बरोबर आहे की नाही. तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, माझ्या चॅनलला जरा पुढं पाठवा. उद्या काहीतरी बोला. ठीक आहे, मिळतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये.